गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण शिकणार आहोत व्हॉट इज पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ क्लोज. म्हणजे एखाद्या जर स्क्वेअर असेल, आज आपण स्क्वेअर डिसाईड करू, तर त्याच्या चारही बाजूंची जी बेरीज असते ती येते 20. आता ती चारही बाजूंची जी बेरीज असते त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. जर एक्झाम्पल बघायचं, याचे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर, यांची जी ॲडिशन करू आपण, यांची जी बेरीज करू, तर त्यांची येते 20 सेंटीमीटर. तर चारही बाजूंची जी बेरीज येते त्याला आपण पेरिमीटर असे म्हणतो. तर तुम्हाला कळलं ना? आता आपण त्याचं एखादं एक्झाम्पल बघूया. द पेरिमीटर ऑफ rectangle is 64 centimeter. If length is 17 centimeter, what is the breadth? म्हणजे आपल्याला एका रेक्टँगलची पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर आत्ता सांगितलं तुम्हाला. पेरिमीटर म्हणजे त्यांच्या चारही बाजूंची जी बेरीज असते त्याला आपण पेरिमीटर म्हणतो. तर याची पेरिमीटर किती 20, तर याचं 64 आहे. म्हणजे जे चारही बाजूंची जी बेरीज असते रेक्टँगलची ती 64 आहे. आणि आपल्याला लेंथ दिली ती 17 सेंटीमीटर. आपल्याला काढायचं आहे ब्रीथ, म्हणजे रुंदी. आपल्याला रुंदी काढायची आहे. तर त्याच्यासाठी आपण ॲज इट इज गिवन राईट अप करू. आपल्याला लेट्स इट ब्रीथ बी एक्स, म्हणजे जी आपली ब्रीथची व्हॅल्यू आपण थोड्यावर एक्स कन्सिडर करूयात. आता पेरिमीटरची व्हॅल्यू आहे आपली, ही पेरिमीटरची व्हॅल्यू आहे तर 64 आहे. ॲज इट इज आपण अशी राईट करून घ्यायची. लेंथ आपल्याला दिली आहे 17 सेंटीमीटर, ॲज इट इज 17. ब्रीथ आपल्याला दिलेले नाही आहे, म्हणजे आपल्याला ब्रीथ फाइंड आउट करायची. व्हॉट इज ब्रीथ, म्हणजे ॲज इट इज आपण क्वेश्चन मार्क राईट करून घ्यायचा. ओके, तर नेक्स्ट बघूया. 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ इज इक्वल टू पेरिमीटर. हा पेरिमीटरचा जो फॉर्म्युला आहे. 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ इज इक्वल टू पेरिमीटर, हा पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे. 2 लेंथ प्लस 2 ब्रीथ इज इक्वल टू पेरिमीटर. हे 2 जे आहे आपण हे कॉमन काढून घेतलं आहे, म्हणून कॉमन काढलं आहे, म्हणून याला ब्रॅकेट टाकला आहे. 2 कॉमन काढला म्हणून आपण याला ब्रॅकेट टाकला इज इक्वल टू पेरिमीटर. ॲज इट इज मी काहीच चेंज नाही केलेलं आहे. ॲज इट इज जी व्हॅल्यू आहे ती फक्त ॲड केलेली. 2 ॲज इट इज. लेंथ आपल्याकडे किती होते 17 सेंटीमीटर, लेंथ होती 17 सेंटीमीटर. ब्रीथ काहीच नाही, आपल्याला तो फाइंड आउट करायचा म्हणून मी ॲज इट इज राईट केलं. पेरिमीटरची व्हॅल्यू होती आपल्याकडे 64, ॲज इट इज आपण 64 राईट केली. ओके, आता नेक्स्ट स्टेपकडे जाऊया. ॲज इट इज ही व्हॅल्यू आहे, ॲज इट इज राईट केली. ब्रीथ आपण एक्स कन्सिडर केला होता इथे, म्हणून ॲज इट इज एक्स ब्रीथ म्हणून एक्स आपण कन्सिडर करूया. डिवायडेड बाय 2. तर हे 2 का घेतले असेल, कारण की इथे मल्टिपल 2 आहे म्हणून आपण डिवायडेड 2 घेतले. फॉर्म्युल्यामध्ये पण 2 आहे म्हणून आपण डिवायडेड बाय 2. सेम ॲज इट इज 64 डिवायडेड बाय 2. ओके, डिवायडेड बाय 2 घेतले. आणि 2 नेक्स्ट स्टेपला आपण बघू. 2 गेट्स कॅन्सल होऊन जातात. इथं बघूया 2 गेट्स, सॉरी 2 गेट्स कॅन्सल. ॲज इट इज 2 गेट्स कॅन्सल होऊन जाणार, मल्टिपल डिवायडेड कॅन्सल होणार. ॲज इट इज राईट अप करून घेऊया आपण. 2 डिवायडेड बाय 64, म्हणजे जेव्हा आपण 2नी 64ला डिवाइड करतो तर त्याचा आन्सर किती भेटेल आपल्याला 32, म्हणजे 32. 17 प्लस एक्स इज इक्वल टू 32. ॲज इट इज ही व्हॅल्यू आपण इथे राईट केली. याला 2नी डिवाइड केलं, त्याचं आन्सर इतकं आलं. म्हणजे आपल्याला एक्स ॲज इट इज राईट करायचं आहे, 32 ॲज इट इज राईट करायचं. जसंच तशी ती व्हॅल्यू आपण घेतली आहे. 17 इकडे शिफ्ट केली. इथे प्लस होता, इकडे मायनस झाला. 17 प्लस होता, जेव्हा इकडच्या साईडला येईन तो इज इक्वल टूच्या, तेव्हा त्याची व्हॅल्यू चेंज होईल, त्याचं साईन चेंज होऊन जाईल. सॉरी, 17 होऊन जाईल -17. ओके, 32 - 70. 32मधून जर आपण 17 मायनस केले तर आपल्याला 15 मिळेल. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटली 15. द ब्रीथ ऑफ द रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर. जी आपली रेक्टँगलची व्हॅल्यू जी होती, जी आयताची व्हॅल्यू होती, ती 15 सेंटीमीटर भेटलेली आहे तिथे. आणि याला अशी एक अंडरलाईन करायची, हायलाईट करायची. तर आपल्याला भेटलेलं आहे रेक्टँगलची व्हॅल्यूमध्ये ब्रीथची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर किती भेटली ती आपल्याला 15 सेंटीमीटर. ओके, तर असं आहे पेरिमीटरचं एक्झाम्पल. थँक्यू.